सार्वजनिक काका. जन्म 9 मे 1828 रोजी सातारा येथे झाला. सार्वजनिक काकांचे पूर्ण नाव गणेश वासुदेव जोशी. सार्वजनिक काका व्यवसायाने वकील होते. 1870 मध्ये सार्वजनिक काका व न्यायमूर्ती रानडे यांच्या पुढाकाराने सार्वजनिक स्वरूपाची कामे करण्यासाठी सार्वजनिक सभा या संस्थेची स्थापना झाली. सार्वजनिक सभेच्या कार्यास स्वतःला वाहून घेतल्याने त्यांना सार्वजनिक काका म्हणतात. 1871 मध्ये पुण्यात सार्वजनिक काकाच्या पत्नी सरस्वतीबाई जोशी यांनी स्त्री विचारवंती या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी हळदी कुंकू उपक्रम राबविले जाते. 1876 ते 77च्या दुष्काळात सार्वजनिक सभेने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली. सार्वजनिक काकांनी स्वदेशीचा पुरस्कार केला. देशी व्यापारोत्तेजक मंडळ स्थापन केले. 1878 मध्ये लॉर्ड लिटनने देशी वृत्तपत्रावर निर्बंध घालणारा कायदा केला. या कायद्याला काकांनी विरोध केला. 1879 मध्ये आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र स्वीकारले. न्यायमूर्ती रानडेचे उजवे हात म्हणून ओळखले जातात. काकांचा मृत्यू 25 जुलै 1880 रोजी झाला. बाबा पदमनजी. जन्म 1831 मध्ये बेळगाव येथे झाला. मूळ आडनाव मुळे असे होते. 1854 मध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. 1857 मध्ये त्यांनी यमुना पर्यटन ही मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी लिहिली. यमुना पर्यटन या कादंबरीत विधवा स्त्रियांच्या दुःखाचे वर्णन आहे. 1884 मध्ये त्यांनी अरुणोदय हे आत्मचरित्र लिहिले. त्यांनी इंग्रजी, मराठी व संस्कृत मराठी असा शब्दकोश तयार केला. मृत्यू 1906 मध्ये झाला. रामकृष्ण गोपाल भांडारकर. राघो भांडारकर. जन्म 6 जुलै 1837 रोजी मालवण येथे झाला. मूळ आडनाव पत्की असे होते. संपूर्ण नाव रामकृष्ण गोपाळ भांडारकर. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सिंध प्रांतातील हैदराबाद व रत्नागिरी येथील हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून काही काळ काम केले. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात व पुण्याच्या डेक्कन कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. 1867 मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजाच्या स्थापनेत पुढाकार. यांना प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक असे म्हटले जाते. 1886 मध्ये व्हिएना येथे भरलेल्या प्राच्यविद्या परिषदेला ते हजर होते. 1881 मध्ये भांडारकरांनी स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडवून आणला. भांडारकर मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य होते. मोरोपंतांच्या लॉजिक या ग्रंथाचा अभ्यास केला. गोविंद शास्त्री लेले व अण्णाशास्त्री खांडिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला. जे. हॉवर्ड हे भांडारकरांचे गुरु होते. भांडारकरांचा गणित हा विषय अत्यंत आवडत होता. दादाभाई नौरोजी हे भांडारकरांचे अत्यंत आवडते प्राध्यापक होते. अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून भांडारकर आपली शेंडी खुटीला बांधून ठेवत.
सर, माझे गणिताचे ज्ञान अधिक वाढावे म्हणून मी या संस्थेत नाव घातले, पण आपण माझी निराशा केलीत, असे उद्गार युरोपियन अध्यापकासमोर काढले. थोर प्राच्यविद्यातज्ञ म्हणून प्रसिद्ध. 1917 मध्ये भांडारकर प्राच्यविद्या परिषदेचे अध्यक्ष होते. महाविद्यालयीन शिक्षणासंबंधीची कल्पना दी एम्स अँड एंड्स ऑफ कॉलेज एज्युकेशन या व्याख्यानातून व्यक्त केली. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, व्हॅनव्हिजम, शेविझम अँड इंडिया, सिलेक्टेड वर्क ऑफ R.G. भांडारकर इत्यादी ग्रंथ लिहिले. 1911 मध्ये त्यांचा सरकारने सर ही पदवी देऊन गौरव केला. जर्मनीमधील वॉशिंग्टन विद्यापीठाने त्यांच्या संशोधन कार्याबद्दल त्यांना PhD ही पदवी बहाल केली. प्रार्थना समाजाच्या स्थापनेत न्यायमूर्ती रानडे सोबत सहभागी होते. पुण्याच्या फिमेल हायस्कूलशी संबंधित होते. 1893 ते 95 या कालावधीत मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू होते. 1916 मध्ये महर्षी कर्वेंच्या महिला विद्यापीठाचे कुलपती म्हणून काम पाहिले. सातवाहन राजाच्या पुराणातील नामवलीच्या आधारे कालनिर्णय तयार केले. दख्खनचा प्राचीन इतिहास हा ग्रंथ लिहिला. 1874 मध्ये इंग्लंडच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे सभासदत्व मिळाले. वेदास इन इंडिया, पतंजलीच्या महाभाष्यातील कृष्णाचे उल्लेख हे लेख लिहिले. नाशिकच्या लेण्यातील शिलालेख हा लेख लिहिला. भारतीय धर्म व तत्त्वज्ञानाचे सखोल अभ्यासक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. ऋग्वेद संहितेत सतीच्या चालीचा उल्लेख नाही हे दाखवून दिले. 1865 ते 70च्या काळात स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचे चिटणीसपद भूषविले. हिंदू धर्मशास्त्राने ऋतुप्राप्तीनंतर विवाह होण्यास विरोध न करता संमतीच दिली आहे असे भांडारकर यांचे म्हणणे होते. राजकीय प्रगतीपूर्वी भारतात सामाजिक, धार्मिक व आर्थिक सुधारणा झाल्या पाहिजेत यावर भांडारकरांचा विश्वास होता. वसिष्ठ, विश्वामित्रासारखा पूज्य अशा पूर्वकालीन ऋषीच्या जातकुळातील भांडारकर हे एक महर्षी होते असे उद्गार दामोदर गणेश पाध्ये यांनी भांडारकराबद्दल काढले होते. आधुनिक काळात भारतात जन्माला आलेल्या सर्वश्रेष्ठ पंडितांपैकी भांडारकर एक होते. भांडारकरांचा मृत्यू 24 ऑगस्ट 1925 रोजी झाला.